हो ताई, चला ना जेवूया, मला खूप भूक लागली. अगं थांब थोडा वेळ, अजून भाऊजी पण नाही आले आणि मामांचे येतच असतील, मग आपण सगळे सोबतच जेवू. अहो ताई, रोज तर सोबतच जेवतोय ना, मग एका दिवसाने काय फरक पडणार आहे? मला भूक लागली. तुम्ही बसा वाट बघत, तुम्ही जाते जेवायला. अगं दीप्ती ऐक तर, बरं तुला भूक लागली ना, तू घे जेवून, आम्ही सगळे सोबत जेवतो. रोज सोबत बसणं गरजेचंच आहे का? एक दिवस नाही बसल्याने काय फरक नाही पडणार आहे. अगं तसं नाही दीप्ती, आपण दिवसभर बिझी असतो, आपल्याला फक्त रात्रीचाच वेळ एकत्र जेवायला मिळतो आणि एकत्र जेवल्यामुळे एकमेकांसोबत गप्पा होतात. बाकी दिवसभर आपण आपापल्या कामात बिझी असतो, म्हणून म्हणत होते फक्त. हे घ्या, मला नाही जेवायचं एकत्र. झालं तुमचं रोजचं. अगं थांब, चिडू नकोस, तुला जेवायचंय तर तू जेवून घे. अगं एक गोष्ट सांगते, आपण एकत्र जेवल्याने एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो, एकमेकांबद्दल प्रेम वाढतं आणि तुला सांगू, दिवसभराचा सगळा थकवा एका क्षणात निघून जातो आणि यालाच तर कुटुंब म्हणतात. जेवतो.